कधी विचार केलाय का की आपल्याला चांगलं वागायचं असतं, चांगलं काम करायचं असतं, पण ते इतकं इतकं अवघड का होऊन बसतं? या प्रश्नाचं उत्तर गंमत म्हणजे एका फार जुन्या बौद्ध कथेत दडलेलं आहे. ही गोष्ट आहे एका निवडीची, एक सोपा पण स्वतःसाठी हानिकारक मार्ग निवडायचा की एक कठीण पण कल्याणकारी मार्ग स्वीकारायचा. चला, आज आपण बघूया की हजारो वर्षांपूर्वी दिलेलं हे उत्तर आज आपल्या आयुष्यात कसा प्रकाश टाकू शकतं. जरा डोळे मिटून कल्पना करा, राजगृहाचं तळपत्त ऊन आणि त्या उन्हात शांतपणे उभा असलेला वेळुवन विहार. बांबूच्या बनातून येणारी वाऱ्याची झुळूक, धूप आणि फुलांचा मंद सुगंध आणि पार्श्वभूमीवर भिक्खूंच्या मंत्रोच्चारांचा अगदी शांत धीरगंभीर आवाज. वातावरण कसं एकदम पवित्र आणि शांत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या शांततेच्या आत एक मोठं वादळ आकार घेत होतं. एक असं वादळ जे संघाच्या मुळावरच घाव घालणार होतं. आपण म्हणतो ना, प्रत्येक कथेत एक विलन असतो, पण देवदत्ताची गोष्ट फक्त एका विलेनची नाहीये. ही गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याने चांगुलपणाचा, धर्माचाच मुखवटा घातला होता आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. ही एक प्रकारची धोक्याची सूचना आहे जी आपल्याला दाखवते की चांगल्या गोष्टींच्या नावाखाली सुद्धा वाईट कसं पेरलं जाऊ शकतं. देवदत्ताच्या मनात बुद्धांप्रती फक्त मत्सर नव्हता, तर एक खोल असुरक्षिततेची भावना होती. त्याला सतत वाटायचं की बुद्ध, जे त्याचे चुलत भाऊ होते, त्यांनी त्याला कधीच त्याची योग्य जागा दिली नाही, त्याची लायकी ओळखली नाही, आणि हीच मान्यतेची भूक, हीच इंजण न मिळण्याची भावना त्याच्या विनाशाचं कारण ठरलं. भगव्या वस्त्रांखाली लपलेली एक सुप्त महत्वाकांक्षा. आणि मग एके दिवशी देवदत्ताने थेट बुद्धांसमोर उभं राहून संघाची सूत्र मागितली. त्याच्या आवाजात एक अधिकार होता, जणू काही तो त्याचा हक्कच मागतोय. पण बुद्धांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि अगदी शांतपणे पण तितक्याच ठामपणे नकार दिला. आणि फक्त नकारच नाही दिला, तर त्याला खेलसेक असं म्हणून फटकारलं. याचा अर्थ होतो थुंकी गिळणारा. विचार करा, तो अपमान, ती भर सभेत झालेली नामुष्की, देवदत्ताला ती सहनच झाली नाही. त्या अपमानाने देवदत्ताच्या मनात सुडाची आग भडकली. त्याने बुद्धांना संपवण्यासाठी एकामागोमाग एक 3 प्रयत्न केले. मारेकरी पाठवले, स्वतः डोंगरकड्यावरून दगड ढकलला. इतकंच नाही तर एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या मार्गात सोडला. पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. आणि जेव्हा त्याला हे कळून चुकलं की तो शरीराने बुद्धांना हरू शकत नाही, तेव्हा त्याने एक नवीन, अधिक धोकादायक डाव टाकला. त्याने त्यांच्या विचारांवरच हल्ला करायचा ठरवला. शारीरिक हल्ला फसल्यावर देवदत्ताने एक जास्त कपटी मार्ग निवडला. त्याने धर्मालाच आपलं शस्त्र बनवलं. त्याने ठरवलं की तो संघाला बाहेरून नाही तर आतून तोडेल. विचारांमध्ये फूट पाडून, मतांचे घेद निर्माण करून. हे बघा, बुद्धांचा मार्ग होता मध्यम मार्ग, नदीच्या प्रवाहासारखा, लवचिक, नैसर्गिक आणि सगळ्यांना सामावून घेणारा. याउलट देवदत्ताचा मार्ग होता एका सरळ, कठोर रेषेसारखा, एकदम कडक, जिथे मानवी स्वभावाच्या सहजतेला कोणतीही जागा नव्हती, जिथे चुकीला माफी नव्हती, एकदम टोकाचा. देवदत्ताने 5 असे नियम लोकांसमोर ठेवले, जे दिसायला खूपच आदर्शवादी आणि पवित्र वाटत होते. त्याने भिक्खूंना विचारलं, तुम्ही खरा त्याग करायला तयार आहात का? आणि बुद्धांनी काय केलं असेल? त्यांनी एक विलक्षण प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ज्याला हे नियम पाळायचे आहेत तो स्वखुशीने पाळू शकतो, पण मी हे सर्वांसाठी बंधनकारक करणार नाही. कारण त्यांना ठाऊक होतं की खरी आध्यात्मिकता बाह्य नियमांमध्ये नाही, तर ती आतून, मनाच्या शुद्धतेत असते. जे नवीन भिक्खू होते त्यांच्यासाठी देवदत्ताचे नियम खूपच आकर्षक होते. त्यांना वाटलं की जास्त कडक नियम म्हणजे जास्त शुद्धता, जास्त आध्यात्मिकता. पण ते हे विसरले की खरी शुद्धता बाह्य आचरणातून नाही, तर ती आतल्या परिवर्तनातून येते. कधीकधी ही जी कठोरता असते ना, ती केवळ अभिमानाचा एक प्रकार असू शकते. मी इतका कठोर आहे हे दाखवण्याचा एक मार्ग. तो क्षण बौद्ध इतिहासातल्या सर्वात दुःखद क्षणांपैकी एक मानला जातो. बुद्धांनी देवदत्ताला संघभेद करण्याच्या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याने तब्बल 500 भिक्खूंना, विशेषतः नवीन भिक्खूंना, आपल्या बाजूने वळवलं आणि संघ सोडून निघून गेला. त्याने केवळ एक गड तोडला नाही, तर त्याने बुद्धांच्या हृदयाला एक खोलवर जखम दिली. या घटनेमुळे बुद्धांना खूप दुःख झालं, साहजिकच. पण त्यांच्या मनात राग नव्हता, द्वेष नव्हता. त्यांच्या मनात होती फक्त करुणा आणि मानवी स्वभावाची एक खोल समज. आणि हीच समज, हेच शहाणपण एका शक्तिशाली श्लोकातून, एका गाठेतून व्यक्त झालं. सुकराणी असाधुने अत्तनो अहितानीच यम वे हितंच साधूंच तम वे परमदुःखरम. याचा अर्थ असा आहे, ज्या गोष्टी वाईट आहेत आणि स्वतःसाठी नुकसानदायक आहेत त्या करणं खूप सोपं आहे, जसं उतारावर धावणं.
पण ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने चांगल्या आहेत आणि आपल्या हिताच्या आहेत त्या करणं म्हणजे जणू काही उंच पर्वतावर चढण्यासारखं आहे, अत्यंत कठीण. चला हे शब्द जरा फोडून बघूया. सुकरानी सुकर म्हणजे जे सहज करता येतं, ज्यासाठी विशेष प्रयत्न लागत नाहीत. जसं की आळसात वेळ घालवणं किंवा रागाच्या भरात काहीतरी बोलून टाकणं. आणि असाधुनी म्हणजे अकुशल, ज्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगल्या नाहीत, हानिकारक आहेत. जसं की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं किंवा मत्सर करणं. आणि आता या श्लोकाचा आत्मा परम दुःकरम. परम म्हणजे सर्वोच्च, अल्टिमेट, आणि दुःकरम म्हणजे दुःखाने कष्टाने करता येण्यासारखं. म्हणजे परम दुःकरम म्हणजे ते काम जे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलतं, जे आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी आव्हान देतं, आणि म्हणूनच ते सर्वात महत्त्वाचं काम आहे. तर मग या प्राचीन कथेचा आणि ह्या श्लोकाचा आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात काय संबंध आहे? हे ज्ञान आपल्याला एक चांगलं आयुष्य जगायला कशी मदत करू शकतं? चला जरा खोलात शिरून बघूया. आपण सगळेच नाही का शॉर्टकट शोधत असतो, पण ही कथा आपल्याला आठवण करून देते की जीवनात ज्या खऱ्या अर्थाने मौल्यवान गोष्टी आहेत त्या सहजासहजी मिळत नाहीत. जो मार्ग सोपा दिसतो तो अनेकदा आपल्याला चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या निष्कर्षांवर घेऊन जातो. हे आपल्या आयुष्यात कसं लागू होतं? एक उदाहरण घेऊ. समजा कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्याबद्दल कोणीतरी चुकीची अफवा पसरवतंय. सुकाराणी म्हणजे सोपा मार्ग कोणता? गप्प बसणं किंवा त्या गॉसिपमध्ये सामील होणं. पण परम दुःकरम म्हणजे तो कठीण पण योग्य मार्ग कोणता? त्या व्यक्तीची बाजू घेऊन सत्य बोलण्याचं धाडस करणं. किंवा दुसरं उदाहरण घ्या, सोशल मीडियावर आपल्याला न आवडणाऱ्या विचारांची पोस्ट दिसली. सोपा मार्ग, लगेच शिवागाळ करणारी कमेंट करणं. कठीण मार्ग, एक क्षण थांबून शांतपणे आपले विचार मांडणं किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं. पण हे ज्ञान केवळ ऐकून किंवा वाचून काही उपयोगाचं नाही. खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा आपण ते आपल्या रोजच्या जीवनात उतरवतो. चला तर मग एक छोटासा सराव पाहूया जो आपल्याला हे करण्यास मदत करेल, या ज्ञानाला आपल्या अनुभवाचा भाग बनवेल. हा सराव म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची एक संधी आहे. दिवसातून फक्त एकदा तो एक क्षण ओळखा जेव्हा आपल्यासमोर एक सोपा वाईट पर्याय आणि एक कठीण चांगला पर्याय असतो. प्रतिक्रिया देण्याआधी फक्त एक क्षण थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मग जाणीवपूर्वक तो परम दुःकरम मार्ग निवडा. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा कठीण मार्ग निवडतो तेव्हा आपण स्वतःला एक पाऊल पुढे घेऊन जातो. सुरुवातीला हे खूप अवघड वाटेल, पण हळूहळू तुम्हाला यातच एक प्रकारचा आनंद मिळू लागेल. तर मग आज आपण स्वतःला विचारूया, कोणतं असं सर्वात कठीण पण चांगलं काम आहे जे आपले आयुष्य आपल्याकडून करण्याची मागणी करत आहे? ती कदाचित कोणाची तरी क्षमा मागण्याची गोष्ट असेल, एखादं व्यसन सोडण्याची गोष्ट असेल किंवा एखादी नवीन चांगली सवय लावण्याची गोष्ट असेल. आपली निवडच आपलं भविष्य घडवते, यावर नक्की विचार करा.